नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्ष या एज्युकेशनल चॅनलवरती. इथे आपण सेवन्थ स्टँडर्डसाठी स्कॉलरशिप एक्झामचा अभ्यास सुरू केला होता. गणिती विषयाशी संबंधित ऑपरेशन्स ऑन नंबर हा भाग आपण बघत होतो. आता त्यातील आपला पुढचा सब टॉपिक आपण बघणार आहोत LCM आणि HCF. ठीक आहे, HCFलाच आपण GCD हा शब्द सुद्धा यूज करू शकतो. ओके, यांचे फुल फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे. LCMचा फुल फॉर्म लोएस्ट कॉमन मल्टिपल, ठीक आहे, आणि हायेस्ट कॉमन डिवायझर, या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. HCFला GCD म्हणतो. GCDचा अर्थ होतो ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. ओके, HCF मध्ये हायेस्ट कॉमन डिवायझर किंवा फॅक्टर हा शब्द सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. ओके, मराठीमध्ये त्याला म्हणणार लसावी आणि मसावी. लसावीचा अर्थ होतो लघुत्तम सामायिक विभाज्य. ठीक आहे, इथं विभाज्य आहे. आणि मसावीचा होतो महत्तम सामायिक विभाजक. ठीक आहे, दोन्हीमधला वेगळा आहे. एके ठिकाणी विभाज्य आहे, दुसऱ्या ठिकाणी विभाजक आहे. ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची. ठीक आहे, तर आपण सुरू करूया आपल्या टॉपिकला. बघा, आपण काय बघितलं होतं, पहिल्या सब टॉपिकमध्ये एक नंबर दिलेला असेल. जर त्या नंबरला मल्टिप्लिकेशन करून जी कुठली नंबर येईल त्याला आपण विभाज्य संख्या म्हणतो, म्हणजेच मल्टिपल म्हणतो, किंवा त्याला आपण डिव्हिडंड्स असं सुद्धा म्हणू शकतो. जर त्या नंबरला, दिलेल्या नंबरला दुसऱ्या कुठल्या तरी एका नंबरने डिवाईड होत असेल, ठीक आहे, तर ज्याने डिवाईड होतं त्याला विभाजक म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला फॅक्टर्स किंवा डिवायझर म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, खाली तुमच्या इथे घेतलेत 12 नंबर, 12 ही संख्या दिली आहे. 12ला मल्टिप्लाय केल्यानंतर बरेच सारे नंबर भेटतात. समजा 12ला मी 1ने मल्टिप्लाय केलं, 12ला मी 2ने मल्टिप्लाय केलं, 12ला मी 3ने मल्टिप्लाय केलं, तर मला जे मल्टिपल्स भेटले त्यांचं काय, 12, 24, 36 असं आपण करत गेलो, 48, 60, 72. म्हणजे थोडक्यात आपण 12चा इथं टेबल म्हणू शकतो आपण. हे झाले सगळे मल्टिपल्स ऑफ 12. 12चे विभाज्य संख्या, 12ने विभाज्य संख्या. ओके, या सगळ्या संख्यांना 12ने काय होणार आहे, डिव्हिजन होणार आहे, भागाकार होणार आहे, म्हणून या सगळ्यांना म्हणतात विभाज्य संख्या. तसंच जर मागं बघितलं तर या 12 या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने डिवाईड होतं. ओके, या 12ला, या 12ला कोणत्या कोणत्या संख्येने, कोणत्या कोणत्या नंबर्सने डिवाईड होतं, तर 1ने डिवाईड होतं, 2ने होतो, 3ने डिवाईड होतो, 4ने डिवाईड होतो, 6 आणि 12ने डिवाईड होतो. आता हे फॅक्टर्स कसे फाइंड आउट करायचे हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पहिला जेव्हा सब टॉपिक झाला होता डिव्हिडंड, डिवायझर आणि टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटी, त्या टॉपिकमध्ये तुम्हाला हे फॅक्टर्स कसे काढायचे हे तुम्हाला तिथं मी एक सांगितलेलं आहे. ओके, तसंच 18चं पण आपण काढून घेतलं. 18चे मल्टिपल्स, आपल्याला 18चा टेबल पाठ पाहिजे. 18चे फॅक्टर्स हे तुम्हाला काढता आले पाहिजेत. इथं लिहिलेले आहेत 1, 2, 3, 6, 9, 18. हे सगळे काय झाले, 18चे फॅक्टर्स आहेत. ओके, आता हे तर आपल्याला माहिती आहे. 12चे फॅक्टर्स आहेत, 18चे फॅक्टर्स आहेत, मल्टिपल्स आहेत. ओके, आता पुढचं आपल्याला या टॉपिकमध्ये काय शिकायचं आहे, जेव्हा मला हे दोन नंबर्स एकत्र दिलेले असतील, ओके, हे दोन नंबर जेव्हा मला एकत्र दिले असतील तेव्हा मी त्यांच्यावरती काय काय ऑपरेशन्स करू शकतो. ओके, तर काय दिलं इथं, सगळ्यात पहिल्यांदा बघा, LCM आणि HCF काढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे दोन नंबर्स पाहिजेत कोणतेही. ओके, जसं की इथं मी घेतलं 12 आणि 18, हे दोन किंवा दोनपेक्षा जास्त नंबर्स पाहिजे. ओके, जेव्हा मी माझ्याकडे दोन किंवा दोनपेक्षा जास्त संख्या असतील तेव्हा मी त्यांच्यामध्ये कॉमन मल्टिपल काय काय आहेत हे चेक करणार. ओके, म्हणजे दिलेल्या नंबर्समध्ये काय सामायिक विभाज्य आहेत ते मी चेक करणार. तसंच त्या दोन संख्यांचे सामायिक विभाजक म्हणजे कॉमन फॅक्टर्स किंवा कॉमन डिवायझर्स काय काय आहेत हे मी सगळ्यात आधी चेक करणार. ओके, मग वरती बघा, जेव्हा 12 आणि 18चे आपण फॅक्टर्स आणि मल्टिपल्स लिहिले आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत, कॉमन शोधायचे. मग त्याच्यामध्ये कॉमन काय काय दिसतं तुम्हाला इथं बघा बरं. 1 कॉमन दिसतोय, 2 कॉमन दिसतोय, 3 कॉमन दिसतोय, हा 6 एक कॉमन आहे. ओके, म्हणजे 1, 2, 3 आणि 6 हे सगळे काय झाले, कॉमन फॅक्टर्स आहेत. कोणाकोणाचे, 12 आणि 18च्या फॅक्टरच्या लिस्टमधले कॉमन आहेत. ओके, म्हणजे हे जे नंबर्स आहेत हे खाली लिहिलेत आता 1, 2, 3, 6, हे जे नंबर्स आहेत हे नंबर्स
कॉमनमध्ये 12ला आणि 18ला दोघांनाही डिवाइड जाणार आहे. ओके, मग अनकॉमन काय काय दिसतात तुम्हाला इथं? इथं 2 मिनटं लिहितो. अनकॉमन काय काय दिसतात? 4, 9, 12, 18 हे काय आहेत? अनकॉमन आहेत. ओके, अनकॉमन आहेत म्हणजे काय? 4ने फक्त 12ला डिवाइड होणार आहे, 18ला डिवाइड होणार आहे का? नाही. तसंच 9नं 18ला डिवाइड होणार आहे, 12ला होणार आहे का? नाही. म्हणजे कॉमन म्हणजे काय की असे नंबर्स ज्यांनी दोघांनाही, जे नंबर दिले दोन्ही, त्या दोघांनाही एकाच वेळेला डिवाइड झालं पाहिजे, त्यांना आपण काय म्हणतो? कॉमन. जसे कॉमन फॅक्टर्स आहेत तसेच एक मिनटं, कॉमन मल्टिपल्स आहेत, सामायिक विभाज्य पण आहेत. मग सामायिक विभाज्यामध्ये आम्हाला दिसते 12 नाही आहे, 24 नाही आहे, 18 नाही आहे, 36 आहे. ओके, 36 नंतर आता आपण डायरेक्ट पुढे बघितलं तर 72 मला कॉमन दिसतोय, त्याच्यानंतर 108 कॉमन दिसतोय. ओके, मग हे मी कॉमन मल्टिपल्सच्या बाजूला साईडला लिहून काढले. 36, 72, 108 हे सगळे काय झाले? त्याचे कॉमन मल्टिपल्स. ओके, हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच. आता जे आपलं LCM आणि HCF आहेत ते नेमके या कॉमन जे आपण काढलं त्याच्यावरती डिपेंडंट आहेत. ओके, आता कॉमन काय काय काढलं आपण? 1, 2, 3 आणि 6 कॉमन काढलं, जे फॅक्टर्समध्ये येतात. आणि 36, 72, 108 असं ते इन्फायनाईटपर्यंत जातं, जे की कॉमन मल्टिपल्स आहेत. ओके, आता फॅक्टर्सकडे लक्ष द्या. फॅक्टर्समध्ये 1 हा सगळ्यात लोएस्ट कॉमन फॅक्टर आहे. ठीक आहे, दोघांमधला आपण कॉमन फॅक्टर्स बघतोय. कॉमन फॅक्टर्समध्ये सगळ्यात लोएस्ट कॉमन फॅक्टर कोणता आहे? 1 आहे. आणि जर हायेस्ट कॉमन फॅक्टर बघितला तर इथे तो येतोय 6. आणि हाच हायेस्ट कॉमन फॅक्टर जो आहे तोच असतो आपला HCF म्हणजे मसावी. ठीक आहे, त्याला GCD पण म्हणतो, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? म्हणजे सगळ्यात आधी आपण काय केलं? फॅक्टरची लिस्ट काढली. त्या फॅक्टरच्या लिस्टमधनं 2 नंबरचे जे 2 नंबर असतील त्यांच्या लिस्टमधून कॉमन कोणते कोणते फॅक्टर आहेत ते बाजूला काढले, आणि त्या कॉमन फॅक्टरमधनं ग्रेटेस्ट कॉमन कोणता आहे तो बाजूला काढला आपण. ओके, सेम तुम्हाला मल्टिपलच्या बाबतीमध्ये करायचं आहे, फक्त तिथे तुम्हाला लोएस्ट चेक करायचं आहे. ओके, या सगळ्या मल्टिपल्समध्ये आता आपल्याला हे माहिती आहे हायेस्ट कॉमन मल्टिपल हा नेहमी इन्फिनिटी असणार आहे, त्यामुळे तो काय आपल्या कामाचा नाही आहे. कामाचा कुठला आहे? जो सगळ्यात स्टार्टिंगचा आहे, जो सगळ्यात लोएस्ट आहे तो आपल्या कामाचा आहे. जो सगळ्यात लोएस्ट आहे त्याला म्हणणार लोएस्ट कॉमन मल्टिपल, म्हणजेच आपला तो असतो लसावी, लघुत्तम सामायिक विभाज्य. ओके, महत्तम सामायिक विभाजक आहे, लघुत्तम सामायिक विभाज्य आहे. ओके, म्हणजे 2 लसावी म्हणजे लक्षात आलं तुमच्या. HCF म्हणजे काय असतं लक्षात आलं. ओके, लसावी म्हणजे काय लक्षात ठेवायचं? लघुत्तम सामायिक विभाज्य, लहानात लहान अशी संख्या जी दिलेल्या नंबर्सने डिवाइड होऊ शकते. ओके, लहानात लहान म्हणजे 36 ही अशी लहानात लहान स्मॉलेस्ट नंबर आहे जी दिलेल्या दोन्ही नंबरने काय होणार आहे? डिवाइड होणार आहे. ओके, आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे काय? मसावी म्हणजे काय? मोठ्यात मोठी अशी संख्या जिने दिलेल्या दोन्ही नंबरला डिवाइड होणार आहे. ओके, म्हणजे 6ने 12ला पण डिवाइड होणार, 6ला 18 पण नाही डिवाइड होणार आहे. ही हायेस्ट कॉमन असे नंबर आहे जे दोघांना डिवाइड करणार आहे. ओके, त्याच्यानंतर असा कुठलाही नंबर नाही आहे जो कॉमनमध्ये दोघांना डिवाइड करेल. ओके, आणि इथं लोएस्ट म्हणजे 36 आहे. 36ला 12नं डिवाइड होतं, 36ला 18ने पण डिवाइड होतं. हा लोएस्ट कॉमन मल्टिपल आहे. याच्यापुढे भरपूर आहे, ते इन्फिनिटीपर्यंत जातात, जे काही आपल्या कामाचं नाही आहे. इथे एक लक्षात ठेवायचं, लोएस्ट कॉमन फॅक्टर LCF लक्षात ठेवायचा. ह्याच्यावरती प्रश्न येत नाहीत, पण विचारला तर काय सांगता येत नाही, थोडंसं गंडवण्यासाठी. तर लक्षात ठेवायचं, कुठल्याही नंबरचा लोएस्ट कॉमन फॅक्टर किंवा कुठल्याही नंबरचा लोएस्ट फॅक्टर हा नेहमी तुमचा काय असणार आहे? 1 असणार आहे. ठीक आहे, तर हे लसावी आणि मसावी आय थिंक तुमच्या लक्षात आलेलं असेलच. पुढे जाऊया. पुढे काय आहे? फाइंड HCF आणि LCM. आता इथे एक क्वेश्चन घेतला मी. फाइंड HCF आणि LCM ऑफ 45, 30 आणि 60. 3 नंबर दिलेले, 3 नंबरची तुम्हाला काय करायचे आहेत? HCF पण फाइंड आउट करायचं आहे आणि LCM पण तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. कसं करायचं आहे बघूया आपण. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड आउट करायला लागणार? इथं 45चे फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागणार आहेत, त्याच्यानंतर 30चे फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागणार आहेत आणि 60चे फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागणार आहेत. 45चे फॅक्टर्स कोणते कोणते आहेत बघा बरं. आता हे सगळे पाठ झाले पाहिजे बरं का. 1 to 50पर्यंतचे तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत. ठीक आहे, नाही जमले तरी आपल्याला तुम्हाला काढायचे कसे हे तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ नक्कीच बघा. ओके, इथे मी डायरेक्ट आन्सर लिहितो, कारण एकाच टॉपिकवरती आपल्याला डबल टाईम नाही घालवायचा आहे. ओके,
सो फॅक्टर्स आहे तिथं 1, 3, 5, 9, 15 आणि 45. तसेच 30चे फॅक्टर्स किती येतात, अवयव किती पडतात. इथं फक्त अवयव म्हटले बरं का, मूळ अवयव नाही, प्राईम फॅक्टर नाही म्हणत आहे मी, फक्त फॅक्टर्स अवयव काढतोय मी. प्राईम फॅक्टर्स आपल्याला नंतर बघायचेच आहेत काय असतं ते. 30चं काय येणार बघा, 1, 2, 3, 5, 6, 10, 15 आणि 30. तसं 60चे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 9, 10, 12, 15, 20, 30 आणि 60. हे सगळे झाले या तिघांचे फॅक्टर्स. आता तो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर. ठीक आहे, जास्तीत जास्त कोण कॉमन निघतंय, तर मला दिसतं इथं कॉमनमध्ये 1. ओके, त्याच्यानंतर 2 नाही आहे. 3 आहे का, येस सर 3 आहे. 3, 5 आहे का सर, 5 पण आहे. बघा बरं का काय करतोय, कॉमन शोधतोय, तिघांमध्ये कॉमन शोधतोय. पुढं 9 कॉमन नाही आहे, 10 कॉमन नाही आहे, 15 येस सर 15 आहे, 15 दिसतोय मला सर. एकच मिनटं. ओके, आणि 15 म्हणजे यांच्यामधला हायेस्ट कॉमन फॅक्टर, कॉमन फॅक्टर किती निघाले, 15 निघाले. आणि या 15 कॉमन फॅक्टर कॉमन फॅक्टर किती निघाले, 4 निघाले, 1, 3, 5 आणि 15. यातला हा जो 15 आहे हा असणार आहे माझा HCF या तिघांसाठी. ठीक आहे, या तिघांसाठी काय असणार आहे, HCF ऑफ 45, 30 आणि 60 हा असणार आहे माझा मसावी. कोणाचा, या 3 नंबरचा हा काय झाला माझा मसावी. ठीक आहे, आता आपल्याला शोधायचं आहे लसावी म्हणजे LCM. आता मल्टिपल शोधायचे आहेत. मल्टिपलसाठी आपल्याला काय करावं लागेल, यांचे मल्टिपल्स घ्यावे लागतील. 45चं मल्टिपल्स तो आपल्याला माहिती आहे, 45चा टेबल घ्यायचा सरळ. 45, 90, 135, 180. ओके, 4पर्यंत घेऊ, पुढं लागलं तर आपण बघूया. त्याच्यानंतर 30, 60, 90, 30चा टेबल 120, 150. ठीक आहे, पुढं जाऊया. 60चं टेबल 60, 120, 180, 240. ओके, आता यातलं आपल्याला शोधायचं आहे कॉमन मल्टिपल. ठीक आहे, कॉमन मल्टिपल काय दिसतात का तुम्हाला, बघा बरं. 45, 60, 30 नाही, कुठं 60 आहे का, नाही वरती, नाही 90 नाही आहे, 120 पण नाही आहे, 130 पण नाही आहे, 240 पण नाही आहे. ओके, म्हणजे आता आपण जी लिस्ट लिहिली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉमन दिसत नाही, म्हणून आपल्याला ही लिस्ट आपल्याला अजून वाढवावी लागेल. ठीक आहे, मग हे 225 आणि पुढे येणार याचं 270. 45चा टेबल 150, 180, 210. 2 निवडले, काही जास्त केलेलं नाही आहे. 300 आणि 360. ओके, आता याच्यामध्ये दिसतंय का, येस सर मला दिसतंय, एक कॉमन दिसतोय मला बघा, 180 हा मला कॉमन दिसतोय. 180 कॉमन आहे. आता याच्या पुढे पण आपल्याला कॉमन मिळणार आहे, मी नाही म्हणत नाही आहे. ओके, पुढचा कॉमन मी तर सांगून ठेवतो, हा पुढचा कॉमन असणार आहे 360. त्याच्यानंतरचा असणार आहे 720. ओके, हे असणार आहेत, हे तुम्हाला मी आता सांगतोय. कशावरनं केलं, हा 180 मला पहिला भेटला, याचाच टेबल पुढे कॉमन असतो. ठीक आहे, हा सगळा कॉमन याचाच जो पहिला भेटतो त्याचा पुढे टेबल असतो. मागे पण बघा 36 भेटला होता आपल्याला, बाकीचे जे कॉमन भेटले ते 36चेच टेबलमधले. 36 1 36, 36 2 72, 36 3 108, हे सगळे 36च्याच टेबलमधले आहेत. त्यामुळे जो पहिला भेटतो ना त्याचाच टेबल पुढे कंटिन्यू होतो, जो कॉमन मल्टिपलमध्ये येतो बरं, सामायिक विभाज्यमध्ये येतो. ओके, मग जो पहिला असतो ना तोच असतो आपला नेमका LCM. तोच काय असतो नेमका आपला पहिला LCM. 180 काय आपला LCM म्हणजेच लसावी. हा असा शेवटचा नंबर, हा असा सगळ्यात छोटा नंबर आहे ज्याला या 3ही नंबरने डिवाइड होणार आहे. ओके, LCM 180 हा असा नंबर आहे ज्याला 45 पण डिवाइड होतो, 30 पण डिवाइड होतो आणि 60 पण डिवाइड होतो ॲट ए टाइम. हा सगळ्यात छोटा नंबर आहे. आणि या तिघांना डिवाइड करणारा काय असतो HCF, जो आहे आपला
15 या तिघांना डिवाइड होतो. ओके, हे लक्षात आलं? ट्री डायग्राम लक्षात आली तुमच्या? बघा इथे. तर हेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता तुम्ही म्हणता तसं प्रत्येक वेळेला हे सगळे फॅक्टर्स शोधत बसायचे का? आणि एखादा मोठा नंबर आला तर काय करायचं? काही नाही. आपल्याकडे LCM, लसावी मसावी फाइंड आउट करायचे भरपूर आपल्याकडे मेथड्स आहेत. ओके, तर कोणत्या कोणत्या पद्धती आहेत, कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत, इथं थोडीशी लिस्ट केलेली आहे. ओके, लिस्ट बघा काय काय. लिस्ट मेथड आहे, ज्यालाच फॅक्टर मेथड पण म्हणतो, अवयव पद्धत किंवा विभाजक पद्धत. ओके, आत्ता जी केली ती आपण यादी पद्धत होती. ओके, आत्ता जे केलं हे सगळे काय यादी केली, लिस्ट केली आपण याची, यालाच आपण विभाजक पद्धत असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, म्हणजे सगळे विभाजक मी शोधून काढले, जी की थोडीशी कंजेस्टेड आहे किंवा डिफिकल्ट आहे. मग पुढची ती मेथड आहे प्राईम फॅक्टरायझेशन मेथड, मूळ अवयव पद्धत. प्रत्येकाचे मूळ अवयव फाइंड आउट करायचे. ओके, दोन्हीमध्ये फरक आहे, इथं विभाजक आहे, इथं मूळ अवयव आहे, दोन्ही वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ओके, मूळ अवयवामध्ये 3 प्रकारच्या मेथड्स आहेत, एक हॉरिझॉन्टल आहे, एक व्हर्टिकल आहे आणि एक ट्री मेथड आहे. ओके, हॉरिझॉन्टल म्हणजे कसं, समजा एखादा नंबर घेतला आहे. ओके, इथं समजा मी काय घेतला, 30 घेतला. 30 म्हणजे इथं लिहिणार मी 2 × 15, पुन्हा 2 × 3 × 5, हे सगळे प्राईम नंबर्स आले. ओके, मग प्राईम नंबर्स आले की म्हणजे काय केलं मी, हॉरिझॉन्टली मी फाइंड आउट करत गेलो, त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल मेथड. व्हर्टिकल मेथडमध्ये काय करायचं, हे 30 आहे, इथं पहिला प्राईम नंबर, त्याने डिवाइड करायचं, डिव्हिजन खाली लिहायची, पुढचा प्राईम नंबर, 3 × 5 = 15, शेवटचा 5 × 1 = 5, 1 येईपर्यंत हे डिव्हिजन करत बसायची. ही झाली माझी व्हर्टिकल मेथड. आणि ट्री मेथड म्हणजे काय, 30 होतं, इकडे 2, इकडे 15, ओके, इकडे 3, इकडे 5, मग हे आले जे आले प्राईम नंबर्स, हे माझे त्या नंबरचे प्राईम फॅक्टर्स असतात. ओके, याला म्हणतात ट्री मेथड. फक्त एक सांगितलं तिन्हीमध्ये काय डिफरन्स आहे. पुढं आहे ट्रॅडिशनल डिव्हिजन मेथड, पारंपरिक भागाकार पद्धत. ही फक्त मसावी म्हणजे HCF काढण्यासाठी वापरली जाते. पारंपरिक भागाकार पद्धत काय असते, पुढे एखाद्या एक्झाम्पलमध्ये मी सांगणार आहे काय असतं. ओके, चांगली मेथड आहे. जेव्हा 4 डिजिट 5 डिजिटचे नंबर असतात त्या नंबरसाठी ही युजफुल आहे. ओके, 2 डिजिटच्या नंबरसाठी ही थोडंसं आहे, चांगली आहे, पण याच्यापेक्षा प्राईम फॅक्टरायझेशनची मेथड 2 डिजिट 3 डिजिटसाठी उपयोगी पडते. जे मोठे नंबर आहे 4 डिजिट 5 डिजिटचे नंबर असतील त्यासाठी ही ट्रॅडिशनल मेथड म्हणजे पारंपरिक भागाकार पद्धत वापरली जाते. लक्षात ठेवायचं आहे, पारंपरिक भागाकार ट्रॅडिशनल मेथड इज ओनली युजफुल फॉर HCF, मसावीसाठी यूज होते, लसावीसाठी नाही, LCMसाठी नाही. पुढं आहे मल्टिपल्स मेथड. ओके, ह्याच्यामध्ये डायरेक्ट टेबल लिहायचे, जे आपण पहिल्यांदा केलं होतं. ओके, जे इथं केलं होतं या खालच्या पार्टमध्ये, टेबल मेथड पाडेल डायरेक्ट आणि त्याच्यातला कॉमन शोधायचा. आता ही तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेलच. मल्टिपल म्हणजे फक्त हे लसावीसाठी उपयोगाची आहे, LCMसाठीच युजफुल आहे. ओके, तर या सगळ्या मेथड्स आहेत. या सगळ्या मेथड्स मी इथे एक्सप्लेन करत बसणार नाही आहेत, हे तुम्हाला शाळेत झालं असेलच. तरी पण एखादा एक्झाम्पल घेताना तुम्हाला या वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला मी एक्सप्लेनेशन नक्की करेन. पुढे जाऊया. हां, आता इथून पुढे 2-3 ज्या स्लाईड्स असतील किंवा 2-3 जे पेजेस असतील त्याच्यावर तुम्हाला फॉर्म्युले दिलेले आहेत. ओके, आता फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे, त्याला ऑप्शन नाही आहे. ओके, आता प्रॉब्लेम असा आहे, म्हणजे बऱ्याच वेळा मला मुलांना सांगावं लागतं की पुस्तकांमध्ये, ठीक आहे, पुस्तकांमध्ये काय दिलेलं असतं, एकच फॉर्म्युला 3 पद्धतीने दिला असतो. एकच फॉर्म्युला आहे, त्याला 3 वेगवेगळ्या मेथडने दिलेलं असतं. म्हणजे काय, समजा A/B, A/B थोडं सोपं घेऊ अजून. A/B याचं उत्तर येतं सपोज C. ओके, आता पुस्तकामध्ये काय दिला, हा एक फॉर्म्युला झाला, याला चेंज करून A = B × C हा दुसरा फॉर्म्युला करतात. याला चेंज करून A/C = B. फॉर्म्युला एकच आहे, त्याला 3 वेगळ्या मेथडने दिलं जातं. ओके, हे का दिलं जातं, हे कॉमन पीपलसाठी आहे बरं का, हे कॉमन स्टुडंटसाठी आहे, ज्यांना मॅथमॅटिक्स आवडत नाही किंवा ज्यांना फॉर्म्युले लक्षात राहत नाही त्यांच्यासाठी, किंवा ज्यांना अल्जिब्रामधले साईड चेंज ट्रान्सपोजिशन मेथड लवकर झेपत नाही अशा लोकांसाठी हे शोधून काढलेलं आहे, जे की मला एकदम बिलकुल आवडत नाही. ठीक आहे, आपण स्कॉलरशिपचे आहोत, आपल्या स्कॉलरशिपला एकच फॉर्म्युला 3 वेळा पाठ करत बसायचं नाही आहे.
आपल्याला फक्त एकच फॉर्म्युला पाठ करायचा, त्याच्यावरनं बाकीचे 2 कन्वर्ट करायचे असतात. ठीक आहे, एक्झाम्पलनुसार तुम्हाला ते कन्वर्ट करायचे असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मी एकच फॉर्म्युला दिलेला आहे. जरी तुमच्या पुस्तकात 3 दिले असतील तरीच तुम्ही स्कॉलरशिप करताय, याचा अर्थ तुम्हाला त्या फॉर्म्युले 3 वेगवेगळे फॉर्म्युले पाठ करत बसायचे नाही, एकच करायचा. क्वेश्चनमध्ये वेगळ्या पद्धतीनं क्वेश्चनमध्ये त्याला एक्सचेंज करायचा, ट्रान्सपोजिशन मेथडनी त्याला पुढं मागं करायचं. 3 वेगवेगळे फॉर्म्युले करत बसायला त्याच्यावरती एनर्जी घालवायची नाही. ठीक आहे. आता पुढं याचे फॉर्म्युले बघा काय इथं मराठीत लिहिलेले आहेत. शिकवताना मी इंग्लिशमध्ये खाली रेडमध्ये लिहून देतो आहे. जे मराठी मीडियमचे आहेत त्यांनी मराठीमध्ये लिहून घ्या, जे इंग्लिश मीडियमचे आहेत त्यांनी इंग्लिशमध्ये लिहून घ्या. आणि जे सेमी इंग्लिश असतील, सध्या सेवन्थला तर काय सेमी इंग्लिश नाहीच आहे म्हणा, तरी पण काही शाळांमध्ये सेमी इंग्लिश असेल त्यांनी इंग्लिशमधनं लिहून घ्यायचं आहे. ओके. तर पहिला फॉर्म्युला आहे मसावी इज इक्वल टू सामायिक मूळ अवयवांचा गुणाकार. इंग्लिशमध्ये याला म्हणणार HCF किंवा GCD इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राईम फॅक्टर्स. ठीक आहे. मसावी म्हणजे काय, जे जे कॉमन आहेत, जे जे कॉमन फॅक्टर्स आहेत, कुठले कॉमन प्राईम फॅक्टर्स बरं का, नुसते फॅक्टर्स नाही. ठीक आहे. कॉमन प्राईम फॅक्टर्स जे आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे HCF. ओके, हे लक्षात आलं सगळ्यांच्या. तसंच हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, ह्याचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. क्वेश्चननुसार तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये एक्सचेंज करावं लागतं. ते कसं करायचं तुम्हाला पुढे एक्झाम्पल घेईल तेव्हा मी सांगेलच. LCMचा फॉर्म्युला काय, LCMचे 2 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, 2 वेगळे, एकच आहे ॲक्च्युली, फक्त दुसरा जो आहे तो अपडेशन आहे, एक्सचेंज नाही आहे, अपडेशन आहे, अपडेटेड आहे. LCM काय, प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राईम फॅक्टर्स. ठीक आहे, प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स हाय ब्रॅकेट, त्याला पुन्हा प्रोडक्टमध्ये प्रोडक्ट ऑफ नॉन कॉमन प्राईम फॅक्टर्स. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन करायचं, एवढं लक्षात घ्यायचं. कॉमन फॅक्टर्स जे आहेत ते एकदाच घ्यायचे असतात मल्टिप्लिकेशनमध्ये. त्याच्यासोबत तुम्हाला नॉन कॉमन फॅक्टर्स पण घ्यायचे जेव्हा तुम्हाला LCM काढायचा आहे. ओके. आता इथं बघा, प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर्स हा जो भाग आहे, प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर्स, याला आपण आताच वरच्या पार्टमध्ये बघितलं. प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर्स काय आहेत, HCF आहे. ओके, म्हणजेच या ब्रॅकेटच्या जागेवरती मी असं पण लिहू शकतो खरे, HCF मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट ऑफ नॉन कॉमन फॅक्टर्स, नॉन कॉमन प्राईम फॅक्टर्स. ठीक आहे. आता हे का सांगितलं, कारण पुस्तकामध्ये आपल्याला फक्त हा खालचा दिलेला असतो, हा वाला दिलेला असतो. तर तसा का असतो माहीत नाही. त्याचं उत्तर आहे, हे वरचा फॉर्म्युला हा जो असतो हा ओरिजिनल फॉर्म्युला आहे. ओरिजिनल फॉर्म्युल्यामध्ये फक्त हे सबस्टिट्यूट केलेलं आहे, हा वाला भाग सबस्टिट्यूट केलेला आहे. ओके, हे कशासाठी केलं लक्षात आहे इकडं. समजा मसावी काढताना म्हणजे HCF फाइंड आउट करताना कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. ठीक आहे. आणि लसावी काढताना पण आपल्याला करायचं आहे, कॉमनचं पण करायचं आहे मल्टिप्लाय बाय नॉन कॉमनचं पण. ठीक आहे. आता मला सांगा, जे कॉमन फॅक्टरचं जे ऑलरेडी मल्टिप्लिकेशन केलेलं आहे ते परत करत बसायची गरज आहे का, नाही. मग त्यापेक्षा जो आपण ऑलरेडी HCF काढला होता त्याच्या जागेवर सबस्टिट्यूट करा, एवढंच फक्त त्याचं म्हणणं आहे. बाकी दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये काही फरक नाही आहे. ठीक आहे, दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये काही फरक नाही आहे, पण माहिती असावं म्हणून इथं दिलेला आहे. हा एक पुढचा एक फॉर्म्युला बघा. आता 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी, प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स. आता हा जो फॉर्म्युला आहे तो फक्त 2 नंबरसाठीच ॲप्लिकेबल आहे. 3 नंबरसाठी हा फॉर्म्युला लावताना मी कुठेही बघितलेला नाही आहे ना, मीही कुठं सोडवलेलं नाही आहे. आपल्याला फक्त एवढंच बघायचं, प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स, जे 2 नंबर दिलेत त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे नेहमी LCM आणि HCF या दोघांच्या मल्टिप्लिकेशन बरोबर असतं.
ओके. एक्झाम्पल जर तुम्हाला घेऊन एक्झाम्पल घ्यायचं का? एक्झाम्पल 12 आणि 18 हे 2 नंबर आहेत. या दोघांचा LCM आपण मगाशी बघितला. किती आला होता LCM? कुठे गेला? हां, LCM किती आला होता? 36, बरोबर. याचा LCM आला 36 आणि याचा HCF किती आला होता? 6 आला होता. आता हा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला? दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 12 आणि 18चं मल्टिप्लिकेशन हे सेम असायला पाहिजे. कोणासोबत? 36 आणि 6 सोबत, LCM आणि HCF सोबत. मग या दोघांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन केलं, हे किती येतं? 18 36 असेल ते ना 216. या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं 216 आणि इकडचं पण मल्टिप्लिकेशन येतं 216. म्हणजे हे दोन्हीही नेहमी इक्वल असतात, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. दिलेल्या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन हे नेहमी त्यांच्या LCM आणि HCFच्या मल्टिप्लिकेशन एवढंच असतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. हा बऱ्याच वेळेला फॉर्म्युला यूज होतो. पुढं आता समजा तुम्हाला आता आपण काय बघितलं होतं? 1-2 नंबर दिलेत, बरोबर. त्याच्यावरनं तुम्ही HCF फाइंड आउट करू शकता, LCM फाइंड आउट करू शकता, बरोबर. आता इथं तुम्हाला उलटी केस दिली. तुम्हाला दिला HCF आणि LCM. ओके. त्याच्यावरनं तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे A आणि B. आता उलटी केस, ठीक आहे. आता ही उलटी केस आहे. आधी नंबर दिले होते, त्याच्यावरनं तुम्हाला HCF LCM फाइंड आउट करायला लावला. आता HCF आणि LCM दिला असेल, त्याच्यावरनं तुम्हाला नंबर्स फाइंड आउट करायचे असतात. करता येतं. ओके. जे दोन्ही नंबर दिलेत ते नेहमी त्यांच्यापैकी कुणीतरी एक मोठा असणार आहे, बरोबर, आणि कुणीतरी एक लहान असणार आहे. आयदर ही कंडिशन असेल किंवा ही कंडिशन असेल. म्हणजे दिलेल्या 2 नंबरपैकी कुणीतरी एक मोठा नंबर असणारी संख्या असणार आहे आणि एक छोटी संख्या असणार आहे. ओके. मग आता मोठी संख्या काय आहे? बिगर नंबर. कसा फाइंड आउट करायचा? बिगर नंबर, बरोबर. बिगरच्या ऐवजी इथे मी शब्द वापरतो ग्रेटर, ठीक आहे. ग्रेटर नंबर इज इक्वल टू ग्रेटेस्ट नॉन कॉमन प्राइम फॅक्टर, ठीक आहे. प्राइम नाही म्हणणार, इथं मल्टिप्लिकेशन पण येऊ शकतं. ग्रेटेस्ट नॉन कॉमन फॅक्टर मल्टिप्लाय बाय HCF. इथं मी HCF घेतलेला आहे, LCM घेतलेलं नाही आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे इथं. ओके. आणि जेव्हा मला स्मॉलर नंबर पाहिजे, स्मॉलर नंबर इज इक्वल टू स्मॉलेस्ट नॉन कॉमन फॅक्टर. दोन्हीकडे नॉन कॉमन आहे बरं का, असामायिक अवयव आहे. नॉन कॉमन फॅक्टर मल्टिप्लाय बाय अगेन HCF ओनली, ठीक आहे. HCF ओनली. ओके. आता हा फॉर्म्युला तुम्हाला मी थोडासा एक्सप्लेन करू शकतो एक्झाम्पल घेऊन. मागं काय घेतलं होतं आपण? 12 आणि 18चं एक्झाम्पल घेतलं होतं. त्यातला LCM दिला. सपोज आता LCM इज 36 आणि HCF इज इक्वल टू 6. ओके. हा फॉर्म्युला दिला आहे, सॉरी, हे नंबर्स दिलेत आणि याच्यावरून तुम्हाला विचारलं आहे A आणि B ची व्हॅल्यू काय आहे. ओके. आपण सपोज करूया A हा ग्रेटर आहे B पेक्षा, सपोज केले. ओके, सपोज केले. आता तुम्हाला हे सॉल्व करताना सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे? A ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर तुम्हाला काय पाहिजे? नॉन कॉमन फॅक्टर्स पाहिजे, बरोबर. हे नॉन कॉमन फॅक्टर पाहिजे. पण नॉन कॉमन फॅक्टर कसं शोधायचा? आपला माहिती आहे, काय माहिती आहे? फॉर्म्युला माहिती आहे. कुठला फॉर्म्युला? LCM इज इक्वल टू HCF मल्टिप्लाय बाय नॉन कॉमन फॅक्टर, नॉन कॉमन प्राइम फॅक्टर्स. ओके. नॉन कॉमन फॅक्टर दिले ना, ठीक आहे. प्राइम फॅक्टर दिलेलं आहे, नॉन कॉमन प्राइम फॅक्टर, काय हरकत नाही. उत्तर काहीतरी येणार आहे. ओके. HCF काय असतं? हा कॉमन आहे आणि उरलेला दुसरा ब्रॅकेट काय? नॉन कॉमन आहे. आता मला काय दिलं याच्यामध्ये? 36 LCMची व्हॅल्यू, HCF 6ची व्हॅल्यू, प्लस ह्या नॉन कॉमन फॅक्टरसाठी मी इथं म्हणतो N. ओके. मग आता मला Nची व्हॅल्यू पाहिजे. जर Nची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे हा 6 इकडे गेला पाहिजे, साईड चेंज झाली पाहिजे. साईड चेंज झाल्यानंतर तो काय जाणार?
डिव्हिजनमध्ये. ओके, 6 1 जा 6, 6 3 जा 6 6 जा 36. म्हणजे इथे एनची व्हॅल्यू जो नॉन कॉमन फॅक्टर आहे तो किती आला, 6 आला. आता या नॉन कॉमनला आपण प्राईम फॅक्टरमध्ये कन्वर्ट करायचं असतं. ठीक आहे, इथं प्राईम फॅक्टर लिहिलेलं आहे, त्या प्राईम फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे इथं. ओके, मग या 6ला मी लिहू शकतो 2 × 3. ओके, या 6ला मी प्राईम फॅक्टरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये, आपण फॉर्म्युलामध्ये काय लिहिलं होतं, प्रोडक्ट ऑफ नॉन कॉमन प्राईम फॅक्टर्स, बरोबर. आता इथं आपल्याला जो आलेला आन्सर आहे ते काय आहे, प्रोडक्ट आहे, मल्टिप्लिकेशन आहे. ओके, कोणाचं मल्टिप्लिकेशन आहे, कुठल्या तरी नॉन कॉमन प्राईम फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन आहे. ओके, मग 6ला मी प्राईम फॅक्टरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये कसं लिहू शकतो, 2 × 3 या टाईपमध्ये, कारण 2 आणि 3 बोथ आर प्राईम नंबर्स आणि इन द मल्टिप्लिकेशन आल्सो देअर. ओके, आता तुम्हाला पुढं काय बघायचं आहे, एची व्हॅल्यू. ओके, ए काय ग्रेटर आहे, बरोबर. एला मल्टिप्लाय ए काय ग्रेटर आहे. आता 2 आणि 3मध्ये ग्रेटर कोण आहे, ऑब्विसली 3 आहे. ओके, ए बिगर नंबर घेतला आहे, बिगर नंबरला जो प्राईम फॅक्टर आहे त्या प्राईम फॅक्टरमधला बिगर प्राईम फॅक्टर तुम्हाला तिथं लिहायचा आहे. ओके, मोठा सामायिक अवयव इथं बघा वरती दिलेलं आहे, ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर, नॉन कॉमन फॅक्टर पाहिजे आपल्याला. ओके, इथं प्राईम लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. याचे काही क्वेश्चन्स असे आहेत की ज्याच्यामध्ये फक्त प्राईम येत नाही, त्यामुळे तर मी प्राईम लिहिलेलं नाही आहे, पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे प्राईम फॅक्टर तिथं द्यायचा आहे. ठीक आहे, मल्टिप्लाय कोणी करायचं आहे, HCF. आपला HCF किती होता, 6 होता, आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती आलं, 18. तसंच बी फाइंड आउट करायचा, बी आपला स्मॉलर आहे, स्मॉलरसाठी स्मॉलरवाला फॅक्टर घ्यायचा जो स्मॉलेस्ट आहे. 3 आणि 2मध्ये स्मॉलेस्ट कोण आहे, 2 आहे, त्याला मल्टिप्लाय करायचं. कशाने, HCFने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 6ने मल्टिप्लाय करायचं, आन्सर येणार 12. आले का बरोबर तेच नंबर, 12 आणि 18. तर हे असं आहे, हे थोडीशी कन्फ्युजिंग आहे थोडंसं, कारण आपल्याला सरळ जायचं माहिती असतं, उलटं यायचं म्हटलं की थोडंसं डोक्याला ताण द्यावा लागतो, तसा हा भाग आहे. त्यामुळे हा पार्ट जर नाही लक्षात आला तर व्हिडिओ रिव्हर्स घ्या, पुन्हा एकदा बघा. ठीक आहे, पण हे झाल्याशिवाय पुढे जाऊ नका, हे कन्फर्म आहे, कारण पुढं अजून तुम्हाला थोडंसं हार्ड ऑप्शन येणार आहेत. ठीक आहे, हा पार्ट तुम्हाला नसेल कळाला, परत एकदा मागे जाऊन रिव्हर्स करून तुम्ही हा बघा. ओके, पुढे जाऊया आपण. आता आपल्याला पुढचं बघायचं आहे, अपूर्णांकांचा लसावी. अपूर्णांक म्हणजे आपला फ्रॅक्शन LCM शोधायचा आहे. सॉरी, हे LCM नाही येणार, इथं HCF येणार आहे, फ्रॅक्शन HCF, आणि खाली येणार आहे आपला फ्रॅक्शन LCM. ओके, आतापर्यंत आपण जे साधे नंबर आहे त्या साध्या नंबरचाच आपण LCM कसा काढायचा हे आपण बघितलं होतं. आता आपल्याला फ्रॅक्शनचा HCM आणि LCM कसा काढायचा ते बघायचं आहे. ओके, सोपं आहे. इथं मी जे कलरमध्ये दिले ना त्याच्याकडे लक्ष द्या, तोच तुमचा की पॉईंट आहे. ओके, आणि ह्या की पॉईंटच्या आधी सगळ्यात बेसिक पॉईंट आहे, तुमच्याकडे जे काही अपूर्णांक असतील, जे काही फ्रॅक्शन असतील, ते अपूर्णांक तुमचे अतिसंक्षिप्त रूपात पाहिजेत. म्हणजे जे काही तुम्हाला फ्रॅक्शन दिले असतील ते फ्रॅक्शन तुमचे सिम्पलेस्ट फॉर्म किंवा रिड्यूस्ड फॉर्ममध्ये आले पाहिजेत. ओके, सिम्पलेस्ट फॉर्म माहिती तुम्हाला काय आहे, त्यामुळे मी इथं काय सांगत बसत नाही. फक्त लक्षात ठेवायचं आहे की ज्या फ्रॅक्शनचा तुम्हाला LCM विचारला आहे सगळ्यात आधी चेक करा, ते सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आहेत की नाही ते चेक करा, अतिसंक्षिप्त रूपात आहेत की नाही चेक करा. जर नसतील तर ते अतिसंक्षिप्त रूपात सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करा आणि मग पुढची प्रोसेस करा, कॅल्क्युलेशन करा. ओके, आता सगळ्यात आपण बघूया फ्रॅक्शनचा HCF फाइंड आउट करताना काय लक्षात घ्यायचं आहे, फ्रॅक्शनचा HCF फाइंड आउट करायचा आहे. मग अशा केसमध्ये जे काही सगळे न्यूमरेटरला असतील, जे काही सगळे नंबर्स न्यूमरेटर असतील त्या न्यूमरेटरचा HCF तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे, त्या न्यूमरेटरचा तुम्हाला काय घ्यायचं आहे, HCF घ्यायचा आहे. ओके, फ्रॅक्शनचा मसावी काढताना जे काही सगळे अंश असतील त्या अंशांचा मसावी तुम्हाला घ्यायचा आहे. ओके, मी फक्त अंशांचा म्हटलं आहे. मग छेदांचा काय करायचा, डिनॉमिनेटरचा
तुम्हाला उलटा घ्यावा लागतो, तिथं घ्यावा लागतो तुम्हाला LCM घ्यावा लागतो. दोन्ही उलटं बघा बरं का, दोन्हीकडे उलटं आहे. जेव्हा तुम्हाला फ्रॅक्शनचा HCF पाहिजे तेव्हा न्यूमरेटरचा HCF घ्यावा लागतो आणि डिनॉमिनेटरचा LCM घ्यावा लागतो. ओके. आणि तसंच उलटं जेव्हा फ्रॅक्शनचा LCM तुम्हाला घ्यायचा आहे तेव्हा न्यूमरेटरचा LCM घ्यावा लागणार आहे. जे विचारले ते न्यूमरेटर्स LCM. मी मुद्दाम इथं कलरफुल पेनाने लिहितो आहे जेणेकरून लक्षात यायला पाहिजे की तुम्हाला नेमकं कुठं काय करायचं आहे. ओके. जेव्हा फ्रॅक्शनचा LCM विचारला आहे तेव्हा न्यूमरेटरचा LCM लिहायचा. ओके. आणि जेव्हा त्याच वेळेला तुम्हाला काय घ्यायचं आहे, डिनॉमिनेटरचा. आता इथं उलटं करायचं, डिनॉमिनेटरचा तुम्हाला HCF घ्यायचा असतो. ठीक आहे. म्हणजे उलटं करायचं आहे. जेव्हा फ्रॅक्शनचा तुम्हाला बघा इकडं बरं का, फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शनचा तुम्हाला काय करायचं आहे, HCF घ्यायचा आहे. मग फ्रॅक्शनचा HCF पाहिजे म्हणजे न्यूमरेटरचा HCF घ्यायचा आणि त्याच्या उलटा डिनॉमिनेटरचा LCM घ्यायचा. ओके. आणि जेव्हा फ्रॅक्शनचा तुम्हाला LCM विचारला आहे तेव्हा न्यूमरेटरचा पण LCM घ्यायचा आणि त्याच्या अपोजिट डिनॉमिनेटरमध्ये HCF घ्यायचा. ठीक आहे. थोडंसं उलटं आहे. फ्रॅक्शनचा मसावी, अंशांचा मसावी. फ्रॅक्शनचा लसावी, अंशांचा लसावी. ओके. इंग्लिशमध्ये फ्रॅक्शन HCF मीन्स न्यूमरेटर HCF, फ्रॅक्शन LCM न्यूमरेटर LCM. ओके. डिनॉमिनेटरचं काय, जेव्हा फ्रॅक्शनचा HCF आहे तेव्हा अपोजिटमध्ये जाऊन डिनॉमिनेटरचा LCM आहे. ओके. आणि फ्रॅक्शनचा LCM जेव्हा विचारला आहे तेव्हा डिनॉमिनेटरचा HCF उलटा घ्यायचा असतो, क्रॉसमध्ये घ्यायचा असतो. ओके. डिनॉमिनेटर मी तुम्हाला सांगितलं, डिनॉमिनेटर हा फ्रॅक्शनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके. डिनॉमिनेटर फ्रॅक्शनमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय आहे, डिनॉमिनेटर. हा डिनॉमिनेटर सगळीकडे घोळ करतो. ठीक आहे. मग जेव्हा फ्रॅक्शनचा LCM पाहिजे तेव्हा न्यूमरेटरचा पण LCM आणि त्याच्या अपोजिटमध्ये डिनॉमिनेटरचा HCM. हे सगळं असं उलटं लक्षात ठेवायचं आहे. ओके. सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं, तो सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये पाहिजे. एक एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे आपण 1.75, 5.6, 7. आता या सगळ्यांना काय करायचं, सगळ्यात आधी फ्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये घ्यायचं. ओके. मग 1.75 फ्रॅक्शनमध्ये कसं येणार, 175/100. 5.6 कसं येणार, 56/10. आणि 7 कसं येणार, 7/1. हे सगळं झाले फ्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये. आता हे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आहेत का, तर बिलकुल नाही. तुम्हाला तर सिम्पलेस्ट फॉर्म काढावा लागेल. 175/100 याला 25ने डिवाइड होतं. सगळ्यात आधी बघितल्या मला दिसते 25 4 जा 100, 25 7 जा 175, 25 7 75. 25 7 जा 175. टेबल पार्ट पाहिजेत, ऑप्शन नाही आहे, टेबलला ऑप्शन नाही. इकडे 2 5 जा 10, 2 28 जा 56. आता हे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आले. म्हणजे हे फ्रॅक्शन कसे झाले माझ्याकडे, 7/4, 28/5, 7/1. ओके. आता तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे फ्रॅक्शन HCF. फ्रॅक्शनचा HCF म्हणजे काय पाहिजे, न्यूमरेटर्स HCF अपॉन डिनॉमिनेटर्स LCM. उलटं करायचं. म्हणजे तुम्हाला इथं न्यूमरेटर कोणते HCF ऑफ 7, 28 आणि 7 फक्त न्यूमरेटर घेतलेत. आणि डिनॉमिनेटरमध्ये काय, LCM ऑफ 4, 5 आणि 1. ओके. आता HCF कसा फाइंड आउट करायचा तुम्हाला मागं शिकवलेलंच आहे. इथे मी डायरेक्ट आन्सर लिहितो. HCF येणार आहे तुमचा याचा 7 आणि LCM येतो याचा 20. म्हणजे फ्रॅक्शनचा HCF किती आला, 7/20. ओके. हे लक्षात आलं. पुढे आता आपल्याला शोधायचं आहे फ्रॅक्शनचा LCM. फ्रॅक्शनचा LCM म्हणजे न्यूमरेटरचा LCM आणि डिनॉमिनेटरचा उलटा म्हणजे HCF. म्हणजे थोडक्यात तुम्हाला LCM पाहिजे कोणाचा, LCM ऑफ न्यूमरेटर 7, 28 आणि 7 आणि डिनॉमिनेटर काय
HCF ऑफ 4, 5 आणि 1. मग इथे डायरेक्ट उत्तर देतोय मी. LCM ऑफ 7, 28 आणि 7 हा येतो 28 आणि HCF 4, 5, 1 येतो 1. म्हणजे फ्रॅक्शनचा LCM किती आला? 28/1 हे त्याचं आन्सर आहे. या टाईपमध्ये तुम्हाला आन्सर शोधावे लागतात. ओके, फ्रॅक्शनच्या LCM आणि HCF वरती क्वेश्चन विचारण्याची शक्यता थोडी कमी आहे, बट मला कुठलाही पॉईंट सोडायचा नव्हता. तुम्हाला जेवढं माझ्याकडनं देता येईल तेवढं जास्त तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला आहे मी. ओके, तर हे इथं असं सगळं लक्षात ठेवायचं आहे. LCM आणि HCFचा व्हिडिओ मी म्हणेल 4 वेळा परत बघा. नाही समजला परत बघा. ओके, समजत नाही म्हणून सोडून देऊ नका. एखादी गोष्ट तुम्हाला समजत नाही म्हणून सोडून देऊ नका. त्याला 4 वेळा रिपीट करा, शोधा. ओके, पुढे जाऊया. पुढे जायच्या आधी आपण मला वाटतं आज आपण इथे थांबूया. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करूया. आत्तापर्यंत जेवढं झालं ते सगळं नीट करा, कारण पुढचं अजून बरंच थोडंसं डिटेलमध्ये अजून आपल्याला बघायचं आहे. पुढे पण अजून काही फॉर्म्युला आहेत. सगळेच एका दिवशी फॉर्म्युले नको बघायला. 90% फॉर्म्युले आपले झालेले आहेत, त्याच्यामध्ये काही वाद नाही आहे. ओके, आत्तापर्यंत जेवढं झालं त्याचा नीट अभ्यास करा, नीट प्रॅक्टिस करा. नाही कळालं परत एकदा बघा. आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे जे दिलं आहे त्याच्यावरती नीट रिव्हिजन करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या कंटेंटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.